सुधाकर बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्यामुळे बडगुजर कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी करण्याअगोदर बडगुजर भाजपात जाण्याची चर्चा होती, मात्र भाजप नेत्यांनीही विरोध केल्यामुळे आता सुधाकर बडगुजर हे अधांतरी पडलेत। पाहूया। त्यांच्यावर आतापर्यंत जवळपास 17 गुन्हे दाखल झालेले आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे, त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा, याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील। माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही। अजूनपर्यंत मी त्यांच्या पक्षातही गेलो नाही, त्यांच्याशी मी बोललोही नाही, माझ्या कोणाशी बोललोही नाही। उद्धव ठाकरेंनी सुधाकर बडगुजरांना पक्षातून बाहेर रस्ता दाखवलाय, त्यामुळे बडगुजरांची चांगलीच गोची झाली आहे। सुधाकर बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज होते, त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। मात्र सुधाकर बडगुजर यांना आता भाजपमधूनच विरोध होताना दिसतोय। सुधाकर बडगुजरांवर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचा भाजपमध्ये येण्याचा डाव असल्याचा आरोप करत सीमा हिरेंनी त्यांचा विरोध केला होता। त्यामुळे बडगुजरांची ना घरके ना घाटके अशी परिस्थिती झाल्याची चर्चा आहे। त्यांच्यावर आतापर्यंत जवळपास 17 गुन्हे दाखल झालेले आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे, त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा, याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील। कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे, त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे। अगदी मोक्का दाखल होणार होता, मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू, याकरता त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल। कायदेशीर प्रोसेस लढतो ना, त्यांच्या हातात काय आता, त्यांच्या हातात काय अलग लक्षात लपवायचं काही कारण नाही ना। तिथं ऑनलाईन दिसतं, न्यायालयीन पण बाब येते आता, अलग लक्षात। आणि त्यांनी एवढा माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही। अजूनपर्यंत मी त्यांच्या पक्षातही गेलो नाही, त्यांच्याशी मी बोललोही नाही, माझ्या कोणाशी बोललोही नाही। एकीकडे भाजपच्या नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांना विरोध केलाय, मात्र भाजप प्रदेश अध्यक्षांनी पक्षातील इनकमिंगवर सकारात्मक विधान केलंय। भाजपत काम करण्यासाठी कोणी येत असेल तर योग्य निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी सुधाकर बडगुजर यांच्यावर दिली आहे। थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे, नक्की आहे। पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल, शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्त्वाची भूमिका निभावतं आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे, त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू। तर दुसरीकडे पक्षातून केलेल्या हकालपट्टीनंतर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचं बडगुजर यांनी म्हटलं होतं। तसंच हकालपट्टी करून राऊतांनी माझी प्रतिमा खराब केली असल्याचा आरोपही बडगुजर यांनी राऊतांवर केला। मात्र ठाकरेंच्या आदेशानं झालेली कारवाई कधीही चुकीची नसते असा पलटवार राऊतांनी बडगुजर यांच्यावर केला। संजय राऊत मला म्हटले असते ना, बडगुजर तुम्हाला बाजूला करायचं आम्हाला, मी राजीनामा देऊन टाकला असता 1 मिनिटामध्ये। पण त्यांनी माझी हकालपट्टी करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र केलेलं आहे, याच्यात मी स्पष्ट सांगतो। कारवाई झाली, विषय संपला, त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता त्या विषयाला आमच्याकडे काही महत्त्व नाही। आम्ही ठीक आहे का असेल तर आम्ही चर्चा करू, पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते। त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते। पक्षाविरोधी कारवाई केल्यानंतर बडगुजरांची हकालपट्टी करण्यात आली। मात्र यानंतर विजय वडेट्टीवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला एक सल्ला दिलाय। आधीपासून ठाकरेंनी अशा प्रकारे कारवाई केली असती तर त्यांच्या पक्षाला हे दिवस आले नसते असं विधान त्यांनी केलंय। नाही, सुधाकर बडगुजरला पक्षातून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असावा। शिवसेना उभाटा या पक्षाचा तो निर्णय आहे। आता त्यांनी मोकळे केला आहे, कोण कुठे जावं तर त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्याबद्दल बोलण्याची काही गरज मला वाटत नाही। पण एक खरं आहे की शिवसेनेला आता शहाणपणा सुचलाय की जो माणूस थोडी वाकडी चाल करतोय त्याला बाजूला काढलं, हे पूर्वीपासून केला असतं तर कदाचित ही स्थिती शिवसेना उभाटाची झाली नसती। ठाकरेंच्या शिवसेनेनं बडगुजरांना बाहेरचा रस्ता दाखवलाय,
त्यामुळे बडगुजर कोणता निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलंच आहे। मात्र भाजप नेत्यांनी केलेल्या विरोधामुळे सुधाकर बडगुजरांसाठी भाजपची वाट देखील अवघड बनल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।